ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 17 श्रद्धादी निरूपण योग. ओवी क्रमांक 1. विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमो जीव गणेंद्रा सद्गुरु तुझ. त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मा शंभूने सोडविला तुझिया स्मृती. म्हणोनी शिवेसी कांटाळा गुरुत्वे तुही आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुणी. जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानियांसी तरी अखंड उजूची आहासी. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन मिलनी, उत्पत्ती प्रळयो दोणी लीलाची करिसी. या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानदेव आपल्या श्री गुरूंचे रूपकात्मक वर्णन करून त्यांना वंदन करतात आणि अध्यायातील मूळ विषयाला सुरुवात करतात. जी तुझी योगमाया विश्वरूपी विकसित आकाराला प्रकट करते आणि जो जीवरूपी गणांचा तू स्वामी परमात्मा त्या सद्गुरु राया तुला वंदन असो. त्रिपुरासुराने वेढल्यामुळे दुर्गामध्ये अडकून पडलेले भगवान शिव केवळ श्री गणेशांच्या स्मरणाने बंधमुक्त झाले. त्रिगुणांनी वेढल्यामुळे, त्रिगुण म्हणजे सत्व रज आणि तम, या 3 गुणांनी वेढल्यामुळे जीवदशेच्या बंदिवासात अडकलेला आपला आत्मा सद्गुरूंच्या स्मरणाने मुक्त होतो. म्हणून शंकराशी तुझी तुलना केली असता श्रेष्ठपणात तू अधिक आहेस. आणि असे असूनही प्राणी मात्राला मायेच्या जाळ्यातून तूच लीलेने पार तारणारा आहेस. जे तुझ्या बाबतीत अज्ञानी आहेत त्यांना तू वाकडे तोंड असलेला दिसतोस, पण तुझे खरे ज्ञान ज्यांना झाले आहे त्यांना तू एक सारखा सरळ आहेस. गणेशांचे डोळे पाहिले तर ते लहानच आहेत, परंतु तिच्या उघडझापीमध्ये आपण उत्पत्ती आणि प्रलय सहज घडवून आणता. प्रवृत्ती कर्णाचा चाळी उठिला मदगंधानिळी, पूजी जसी निलोत्पळी जीवभृंगाचा. पाठी निवृत्ती कर्णताळे आहाळी ते पूजा विधुळे, तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू, तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. हे असो विस्मो दातारा तू होसी जयाचा सोयरा, सोयरिकेचिया व्यवहारा मुकेची तो. फेडिता बंधनाचा ठाओ तू जगतबंधू ऐसा भाओ, धरू ओळगे उवावो तुझाची अंगी. तुमच्या प्रवृत्तीरूपी कानाच्या हलण्यामुळे गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाच्या गंधयुक्त वायूने आकर्षित झालेले जीवरूपी भ्रमर तुमच्या मस्तकावर गोळा झाले. त्यामुळे निळ्या कमळांनी तुमची पूजा बांधली आहे असे भासते. नंतर जेव्हा निवृत्तीरूपी दुसरा कान फडफडविला तेव्हा ती बांधलेली पूजा विस्कटली आणि मग पुष्परहित अशा मोकळ्या अंगाच्या शोभेने तू शोभतोस. लावण्यवती मायेचा जो नृत्यविलास तोच जगतरूपाने अनुभवास येणारा आभास अथवा भ्रम असून तोच तू आपल्या तांडव नृत्याच्या निमित्ताने दाखवतोस. हे देवा, आणखी आश्चर्यकारक गोष्ट अशी की तू ज्याचा आप्तसंबंधी होतोस तो या सोयरेपणाच्या व्यवहाराला मुकतो. परमात्म्याशी एकरूप झाल्याने जिव्हाळ्याचे नाते अनुभविण्यास वेगळेपण उरत नाही. अहंकारादी संसार बंधनाचा ठावठिकाणा तुम्ही नष्ट करीत असल्याने जगतबंधू अशी आपली ख्याती झाली आहे. भक्तांची आनंदवृत्ती तुमच्या अंगी लागते. भक्त भगवंत एकरूप झाल्यावर भक्ताचा उत्साह आनंद भगवंताच्याही ठाई सामावणार. तव दुजयाचे नि नावे तया
देह ही नुरेची पै देवराया, जेने तू आपण पया केले दुजे. तू ते करुणी पुढे जे उपाये घेती देवडे, तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. जो ध्याने सुये मानसी, तया लागी नाही तू त्याचे देशी. ध्यानही विसरे तेनेसी वालभ तुझ. तू ते सिद्धची जो नेणे, तो नांदे सर्वज्ञपणे. वेदाही एवढे बोलणे नेघसी काणी. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. दिससी ते तुली माव, भजो काई. हे महाराज देवराया, देहदृष्टीने दुसरा जो तू, त्या तुला ज्याने आपले रूप मानले आहे, त्याला द्वैताच्या नावाने स्वतःचा देहही उरत नाही. म्हणून जो तुला आपला आत्मा समजतो, त्याला संपूर्ण जग आत्मरूप दिसते. परमात्म्याला दृष्टीपुढे ठेवून तुझ्या प्राप्तीसाठी निरनिराळ्या योगादी अथवा तीर्थयात्रादी उपायांनी यातायात करतात. त्याच्या पुष्कळ मागे दूर तुम्ही राहता. वास्तविक अंतःकरणात परमात्मा असताना अज्ञानीपणाने तो कुठेतरी लांब आहे असे समजून त्याच्या प्राप्तीसाठी देहदंड साधनांचा अवलंब करतात. जो ध्यानाच्या योगाने तुला मनात ठेवू इच्छितो, त्याच्या वृत्तीत तू सापडत नाहीस. आणि जो ऐक्यबोधात तुझे ध्यानही विसरतो, त्यावर तुझे प्रेम असते. तू स्वयंसिद्ध हे न जाणता जो सर्वज्ञ म्हणून मिरवला जातो, एवढे मोठे वेद, त्याचे तुला खरे ज्ञान असल्याने त्यांनी केलेले वर्णन मिरवणाऱ्याच्या शब्दज्ञानाचा काय पाड. तुझे जन्मराशी नाव मौन हे असल्याने तुझी स्तुती करण्याची उत्कृष्ट इच्छा कशी बरे धरू. नामरूपात्मक जगाच्या रूपाने आम्हाला तू जितका दिसतोस, तितकी सर्व माया आहे. तर मी भजन कशाचे करावयाचे. दैविके सेवकू हो पाहो, तरी भेदिता द्रोहोची लाहे. म्हणून आता काही नोहे तुझ लागिजी. जय सर्वता सर्वही नोहिजे, तै अद्वया तू ते लाहिजे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. तरी नुरोणी वेगळेपण, रसी भजिन्नले लवण. तैसे नमन माझे जाण, बहुकाय बोलो. आता रीता कुंभ समुद्री रिगे, तो उचंबळत भरोणी निगे. का दशी दीपसंगे दीपूची होय. तैसा तुझिया प्रणती, मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती. आता आणीन व्यक्ती गीतार्थुतो. देवा, आता तुमचा सेवक होऊ म्हटले तर परमेश्वर सेव्य आणि आपण सेवक असा भेद उत्पन्न होऊन तुमच्याशी प्रतारणा केल्याचे पाप पदरी येणार. म्हणून तुमच्याविषयी आता काहीच न व्हावे हेच बरे. तुमच्या द्वैतभाव उत्पन्न होईल. असा कसलाही संबंध दृश्य जगाशी जर ठेवला नाही, तरच तुमच्या अद्वैय स्वरूपाचा लाभ होतो. हे आराध्यमूर्ती गुरुदेवा, हे तुमचे रहस्य आता मला चांगले समजले आहे. तर आता निराळेपण न राखता मीठ जसे अन्नरसाने स्वीकारले जाते, तसेच माझे हे नमन परमात्म स्वरूप श्री गुरूंमध्ये सामावून जाओ. याहून अधिक काय सांगावे. आता रिकामी घागर समुद्रात टाकून वर ओढताच पाण्याने उचंबळतच बाहेर येते. किंवा कापसाची वात दिव्याच्या संसर्गाने दिव्याचे रूप होते. त्याप्रमाणे हे सद्गुरू श्री निवृत्तीनाथा, तुम्हाला नमस्कार करून मी परिपूर्ण झालो. आता श्री भगवद्गीतेचा अर्थ मी स्पष्ट करीन. तरी षोडशोध्याय शेखी तिये समाप्तीच्या श्लोकी. जो ऐसे निर्णयो निष्ठंकी ठेविला देवे. जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था. शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. ते त अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे. जे शास्त्रे विन नसे सुटिका कर्मा. तरी तक्षकांची फडे ठाकोणी कैतो मणी काढे. कै नाकींचा केशू जोडे सिंहाचिये. मग तेने तो वोविजे तरीच लेणे पाविजे. एरवी काय असिजे रिक्त कंठी.
तर आता 16व्या अध्यायाच्या शेवटी समाप्तीच्या श्लोकात भगवंतांनी याप्रमाणे निसंशय निर्णय केला, तो हा की अर्जुना, जेव्हा कार्य काय आणि अकार्य काय असा प्रसंग आला असता योग्य निर्णयांसाठी शास्त्र प्रमाण मानले पाहिजे. यावर अर्जुन मनात म्हणाला, कर्मालाही शास्त्रा वाचून सुटका नसावी असे का? कर्म करण्यास मोकळीक नाही का? अहो, तक्षकाच्या फण्यावर पाय देऊन त्याच्या मस्तकावरील मणी कसा काढायचा आणि सिंहाच्या नाकातील केस कसा मिळवायचा, मग म्हणे त्या केसात तो मणी ओवायचा, त्याचा अलंकार करून गळ्यात घालायचा, आणि जर हे नाही शक्य झाले तर मोकळ्या गळ्यानेच राहावे काय? तैसी शास्त्रांची मोकळी या कै कोण वेटाळी, एक वाक्यतेच्या फळी पैसी जे कै, जाल याही एक वाक्यता का लाभो वेळू अनुष्ठिता, कैचा पैसा रुजीविता ये तुला लिया, आणि शास्त्रे अर्थे देशे काळे या चहुई जे एक फळे, तो विपाओ की कामळे आघवयांसी, म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकाशे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा, हा पुसावया अभिप्राओ जो अर्जुन करी प्रस्तावो, तो 17 अध्याया जेथ. याप्रमाणे शास्त्रांमध्ये असंख्य मतभेद आहेत. त्याला कोण कधी आकलन करील आणि एकवाक्यतेच्या फळात केव्हा प्रवेश होईल? शिवाय अशी शास्त्रांची एकवाक्यता झाली आणि काल निर्णय केला तरी तो सर्व आचरणात आणण्यास आपल्या एवढ्याशा आयुष्यात वेळ कोठे मिळणार, विस्तार कसा मिळणार? आणि शास्त्र, अर्थ, देश आणि काल या सर्वांच्या परिणामाचे एकच फळ मिळेल असा उपाय सगळ्यांनाच कसा बरे साधणार? म्हणून शास्त्रांनी ठरविलेले सिद्धांत बहुतेक करून जर अस्तित्वातच येत नाहीत, तर मग अज्ञानी मुमुक्षजनांनी कोणता मार्ग स्वीकारावा? हा अभिप्राय विचारण्याकरिता अर्जुन जी प्रस्तावना करण्याचे योजित आहे आणि हा विषय या 17व्या अध्यायात आला आहे. तरी सर्वविषयी वितृष्णू जो सकळकळी प्रवीणू, कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वेजे, शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू, सुखादी उपकारू जयाची लीला, जो प्रज्ञेचा प्रियोत्तमू ब्रह्मविद्येचा विश्रामू, सहचरू मनोधर्मू देवाचा जो, तो अर्जुन म्हणेगा तमाल श्यामा, इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षु पैजी, जे शास्त्रे वाचून आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे, ऐसे का कैपखे बोलिलासी. अहो, जो सर्व विषयांसंबंधी विरक्त, सर्व कालांमध्ये निपुण, जो प्रत्यक्ष कृष्णालाही अर्जुन रूपाने दुसरा कृष्णच आश्चर्य देणारा झाला, जो शौर्य गुणांचा आधार झाला आहे, जो सोमवंशाचे भूषण, दुसऱ्यांना सुख देणे, उपकार करणे ही ज्याची लीला आहे, जो बुद्धीचा प्रियपती, आत्मविद्येचे माहेरघर, जो श्रीकृष्णाचा निरंतर बरोबर असणारा मनोधर्म आहे, तो अर्जुन म्हणतो, हे तमाल वृक्षाप्रमाणे श्यामल वर्णाच्या श्रीकृष्णा, आपण सगुण रूपाने इंद्रियांना गोचर झालेले परब्रह्मच आहात. तरी पण आपले बोलणे आम्हाला साशंक करीत आहे. शास्त्रा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने प्राणीमात्राला मोक्षाचे दर्शन होणार नाही, असे भगवान श्रीकृष्ण शास्त्राचा पक्ष घेऊन बोलले. तरी न मिळेची तो देशू, नव्हेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी, आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया, त्याही नाही आपैतिया तिये वेळी, उजू नोहेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले आपादन शास्त्रांचे जया, किंबहुना शास्त्रविखी एकही न लाहा तिची नखी, म्हणून उखी विखी सांडिली जीही, परी निर्धारुणी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे,
नांदतात परत्रे साचारे जे. शास्त्राभ्यासाला योग्य असा देश, स्थळ, कालाचा अवसर आणि शास्त्राभ्यास करून घेईल असा जो गुरु, त्याचाही योग होत नाही. शास्त्राच्या अभ्यासात ज्या साहित्याचे सहाय्य होते तेही त्यावेळी स्वाधीन किंवा उपलब्ध होत नाही. आणि जर पूर्वपुण्याईचे सामर्थ्य नसेल, बुद्धीचेही बळ नसेल, तर मग शास्त्राची प्राप्ती बिकट होऊन राहिली आहे. फार काय सांगावे. शास्त्राभ्यासाविषयी टेकण्याला एकही आधार मिळत नाही. म्हणून ज्यांनी शास्त्रात आपली बुद्धी चालत नाही म्हणून परिश्रम करणे सोडून दिले, परंतु शास्त्रार्थाप्रमाणे पवित्र आचरण करून त्या आचरणाने परलोकात सुखाने जे लोक राहतात, त्यांच्याप्रमाणे आपणही व्हावे अशी मनात इच्छा धरून तसेच आचरण करण्यासाठी त्याच्या मागोमाग जातात. तया ऐसे आम्ही होआवे, ऐसी चाड बांधोणी जीवे, घेती तयांचे मागावे आचारावया. धड्याची या आखरा, तळी बाळ लिहे दातारा, का पुढा सुनी पडी करा अक्षमू चाले. तैसे सर्व शास्त्र निपुण, तयांचे जे आचरण, तेची करीती प्रमाण आपुलिये श्रद्धे. मग शिवादिके पूजने, भूम्यादिके महादाणे, अग्निहोत्रादि यजने करीती जे श्रद्धा. तया सत्वरजतमा, माझी कोण पुरुषोत्तमा, गती होयते आम्हा सांगिजो जी. अहो महाराज, धड्यातील अक्षरे पाहून लहान मूल त्याखाली हुबेहूब तसेच लिहिते, अथवा डोळसाला पुढे करून ज्याप्रमाणे आंधळा त्याच्या मागे चालतो, त्याप्रमाणे सर्व शास्त्रात जे निपुण असतात त्याचे आचरण श्रद्धेला ते प्रमाण मानून श्रद्धापूर्वक ज्याप्रमाणे त्याचे अनुकरण करतात. आणि मग जे मोठ्या भाविकपणे शंकरादिकांची नित्यपूजा, भूमिदानासारखी महादाने, अग्निहोत्रादी यज्ञविधी इत्यादी कर्मे आचरतात, त्यांना हे पुरुषोत्तमा सत्व, रज आणि तम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा. तव वैकुंठ पिठीचे लिंग, जो निगमपद्याचा पराग, जिये जयाचे निहे जग अंग छाया. काळ सावियाची वाडू, लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गुडू आनंद घणू. येश लागी जती जेणे बिके, ते जयाचे आंगी असिके, ते श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. म्हणे पार्था तुझा अतिसो, घेई गा आम्ही जाणतसो, शास्त्राभ्यासाचा आडसो मानतो सिकी. नुसदियाची श्रद्धा, झोंबो पाहसी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोहो पेनोहे. तेव्हा जे वैकुंठपीठाचे स्वामी, वेदरूपी कमलातील सुगंधी पराग आणि ज्याच्या आश्रित मायेने हे जग जगते, काल हा स्वभावतःच प्रबल, लोकोत्तर, उदात्त आणि अद्वितीय, हे अद्वितीय गहन आणि आनंदाचा मेघ आहे. हे त्रिगुण ज्याच्या सामर्थ्याने बळाने वाखाणले जाते, ज्याचे समग्र निर्गुण स्वरूप सर्वत्र भरून राहिले आहे, तो श्रीकृष्ण आता स्वमुखाने बोलत आहे. देव म्हणतात, अर्जुना, तुझा आग्रह आम्ही जाणत आहोत. असे समज तू शास्त्राभ्यासाची अडचण मानित आहेस ना. तुझ्या मनात असे येते की नुसत्या श्रद्धेने मोक्षपद हस्तगत करून घ्यावे, परंतु हे चतुर अर्जुना, हे तसे सोपे नाही. येथपर्यंत 50 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 17 आणि भाग 2 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.